पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग, तर सुवेंदू अधिकारी, समीक भट्टाचार्य, दिलीप घोष यांची नावं मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये. पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार. बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींचं वक्तव्य. ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जींचा पराभव. 100 पेक्षा जास्त जागांवर घोटाळा झाल्याचा आरोप. दुपारी 4 वाजता ममता बॅनर्जींची पत्रकार परिषद. पश्चिम बंगाल, आसाममधील पराभवानंतर राहुल गांधींचा निवडणूक चोरीचा आरोप. मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्रासारखं आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि आयोगानं निवडणूक चोरल्याचा आरोप. तामिळनाडूच्या सत्तेत मोठा उलटफेर. अवघ्या 1.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेला टीव्हीके सर्वात मोठा पक्ष. पुन्हा एका सुपरस्टारला जनतेचा कौल. सत्ता स्थापनेसाठी विजय थलपती कोणाशी हातमिळवणी करणार याकडे लक्ष. देशातील डाव्यांचा एकमेव बुरुज ढासळला. केरळमध्ये काँग्रेस आघाडी सत्तेवर, तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. पुदुच्चेरीतही एनडीएनं सत्ता राखली. मधु अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे. फसवणुकीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची 8 तास ईडी चौकशी. मुंबई इंडियन्सचा वानखेडेवरती जबरदस्त विजय. लखनौच्या 228 धावांचा 18 षटकात यशस्वी पाठलाग. रायन रिकल्टननं 83 तर रोहित शर्माची 84 धावांची खेळी.